नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पसरलेली एक न्यूज आहे. त्या न्यूजबद्दल आपण आज बोलणार आहोत. म्हणजेच की एटीएम बंद होणार का? एटीएम बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आता असं काय झालेलं आहे की एटीएम बंद होण्याची शक्यता जास्त आहे. कारण की तीन महत्त्वाची कारणे आहेत. सर्वप्रथम म्हणजे की आता एटीएममध्ये शक्यतो जास्त कोणी जात नाही. दुसरं एटीएममध्ये जात का नाही? तर ते काही ट्रान्झॅक्शन जे आहे ते ऑनलाईन होत आहे. आणि तिसरं म्हणजे जर तुम्ही ₹10 किंवा ₹2 जरी वस्तू विकत घेतली, तर तुम्ही Google Pay, PhonePe वगैरे इत्यादी पेटीएमचा तुम्ही वापर करतात. ऑनलाईन पेमेंट करत असतात. त्यामुळे होतं असं की एटीएमला शक्यतो जास्त लोक जात नाही. नेमकं काय झालेलं आहे की 2022-23 मध्ये जी एटीएमची संख्या होती, ती जवळपास 20 लाखा एवढी होती. ती संख्या आता 23-24 मध्ये 2,50,000 झाली आहे, की जवळपास भरपूर सारे एटीएम आहे ती बंद होण्याची कगारवरती आहे. यांच्यामध्ये बंद पडलेत काही एटीएम. आता असं झालं आहे, की जसं बरेचसे लोक ऑनलाईन पेमेंटचा वापर करत असतात, तर एटीएममध्ये जाणं कमी झालेलं आहे. त्यामुळे एटीएम कदाचित हळू बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्ही खाली कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुढे देखील मिळत राहतील. धन्यवाद.